यूट्यूब चॅनल. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2026च्या उस्मानाबाद व परिसरातील आजच्या 10 ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरू. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात शिवशंकर महादेव थीमवर आकर्षक उभारला देखावा. या देखाव्याची केली भव्य सजावट. यासह अनेक विविध कार्यक्रमाचेही केले आयोजन. लिमकर वस्ती तालुका परांडा येथे अज्ञात लोकांनी वसंत लिमकर व त्याच्या पत्नीवर केली काठी लाठी लोखंडी पाईप व उसाने बेदम मारहाण. अज्ञातावर परांडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल व केला तपास सुरू. त्रुटीमधील लाडक्या बहिणींना खुशखबर. KYC करिता आणखी मिळाली एक संधी. 31 मार्चपर्यंत KYC करून घेण्याचे केले लाडक्या बहिणींना आव्हान. भूम परांडा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीची दमदार कामगिरी. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल या पहिल्या वंचितच्या ठरणार उपसभापतीपदाच्या मानकरी. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात बसले भूकंपाचे धक्के. याची तीव्रता 3 रिश्टर स्केलची होती. सुदैवाने कोणतीही हानीचा माहिती यामध्ये उपलब्ध नाही. पूर्ण लक्ष देऊन आहे प्रशासन. राज्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य. मुदतीचे रजिस्ट्रेशन न केल्यास होणार मोठा दंड. यासाठी शुल्क दुचाकी ट्रॅक्टर 450, 3 चाकी 500, 4 चाकी व इतर वाहनाचे 745. यासाठी तात्काळ ऑनलाईन अर्ज करण्याचेही केले चालकांना व मालकांना आवाहन. मोफत आरोग्य सेवा बंद करण्याचा घेतलेला निर्णय वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे या पाठपुराव्याला आले मोठे यश. ही योजना बंद केली नसून पूर्वीप्रमाणेच राहणार म्हणून उपसचिवांनी केला याबाबतचा सविस्तर खुलासा. बांधकाम करू इच्छिणाऱ्या खुशखबर. अकृषी अर्थात NA परवानगीची गरज नाही. गरज आता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगररचनाकार विभागाने मंजूर केलेला नकाशा हाच NA समजला जाणार. तुळजापूर शहरात हनुमान नगर भागात किरकोळ भांडणातून कस्तुरा गणेश पवार या महिलेला गळा आवळून केले ठार. वसीम पठाण या आरोपी विरोधात केला गुन्हा दाखल व केला तपास सुरू. पाटरूड रोडवर हॉटेलमध्ये हैदोस घालून मोडतोड करणारे गुंड CCTV मध्ये झाले कैद. हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. यासाठी लवकरच पोलीस आवळणार या गुंडाच्या मुसक्या. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.